हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये। तर सकाळचं जे झाडून आणि सडा मारणं आहे तर ते माझं झालेलं होतं। सकाळची खूप गडबड असते आणि त्या गडबडीमध्ये प्रत्येक गोष्ट शूट करत बसणं हे पॉसिबल होत नाही। तर ते झालं होतं माझं। छोटीशी क्लिप एक बाहेरची घेतली, त्यानंतर म्हटलं की चला माझं जे काही टिफिनचं रुटीन आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करूया। तर भाजी चपाती बनवणं सुरू आहे, कारण सोनू आणि त्याचे पप्पा दोघांनाही टिफिन जो आहे तो सकाळचा लागतो। तर मग त्यांच्या टिफिनसाठी भाजी चपातीच बनली जाते सकाळ सकाळ। त्यांचा टिफिन जो आहे तो 8 वाजेपर्यंत दोघांचाही जातो, त्यामुळे नाश्त्याचे जे वेगळे वेगळे प्रकार असतात जसं की पोहे, उपमा वगैरे, तर असं काही जास्त बनल्या जातच नाही। जे काही वेगळं काही बनवायचं असेल तर ते मला शनिवारी किंवा मग रविवारी असं हे 2 वारच मला बनवता येतं। बाकीचे वार भाजी चपाती कंपल्सरी ही बनवावीच लागते, कारण टिफिन असतो। तर इथे मी काय केलं, कोबी आणि त्याच्यात सोबत थोडासा मटार पण होता, तर तोही ॲड करून दोन्हीची मिक्स भाजी बनवणार आहे। फोडणीसाठी मी इथे तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली आणि जिरं मोहरी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड केला आणि त्याच्यानंतर आपला हा धुतलेला कोबी जो होता तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे। सोबत मी इथे ना थोडीशी मिरची आणि लसूण जे ते ठेचून घेते, आणि ठेचून घेतलेली मिरची आणि लसूण याची चव जी आहे ना ती वेगळीच लागते आपल्या भाजीमध्ये। तर ते मी वरतून ॲड करणार आहे। तोपर्यंत कोबी जो आहे तो परतण्यासाठी कढईमध्ये मी टाकलेला आहे। याच्यामध्ये हळद सुद्धा टाकून घेतली मी, आणि कोबी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवता येतो आमच्याकडे। म्हणजे इकडे सोलापूर साईडला जास्त करून लाल तिखटामध्येच बनवला जातो कोबी, पण आमच्या घरामध्ये नाही खात, म्हणजे सोनू त्याचे पप्पा दोघेही त्यांना नाही आवडत, त्यामुळे मी तशा पद्धतीने नाही बनवत। तर इथे तुम्ही बघू शकताय, इथे मिरची आणि लसूण जो आहे तो छान असा ठेचून घेतला, आणि ठेचून घेतल्यामुळे ना खूप छान अशी चव येते आपल्या या भाजीला। तर ते मी अशी वरतून टाकणार आहे, आणि याच्यात मी काही पाणी वगैरे टाकलेलं नव्हतं। तर आपला कोबी आणि मटार जेव्हा परतेल त्याच वेळी आपली ही जी मिरची आणि लसूण जो आहे तर तो सुद्धा त्याच्यासोबत परतल्या जाणार आहे। आपली भाजी इकडे छान शिजती आहे, तोपर्यंत मी पीठ मळून घेते, आणि हे माझं रोजचंच रुटीन आहे। पहिली मी भाजी बनवून घेते, जेणेकरून जरी नाश्ता वगैरे करायचा असेल म्हणजे सोनूला आणि त्याच्या पप्पांना, तर ते गरम गरम चपातीसोबत भाजी जी आहे ती रेडी असली की मग पटकन बसतात खायला, आणि मग गरम गरम चपाती त्यांना खाता येते। मी काय करते आता, ही भाजी बघत बघतच आता इथे पीठसुद्धा मळून घेते। पीठ जे आहे ते डब्यासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी असं 2 वेळेचं असतं, तर त्यामुळे ते थोडंसं जास्त असतं। तर कधीही माझ्याकडून काय होतं ना, 8 ते 9 चपात्या होतील इतकंच पीठ मळल्या जातं। म्हणजे काय माहिती का, ते अंदाज माझ्या हातामध्ये बसलेला आहे, आणि बरोबर तेवढंच माझ्याकडून बनतं। आणि मग याच्यामध्येच आमचा नाश्ता आणि दुपारचं जे जेवण आहे तर ते होऊन जातं। तर इथे मी पीठ मळून घेते पटकन, आणि पीठ मळून झालं की सोबतच पटापट चपात्या ज्या आहेत तर त्या बनवून घेते। इकडे आपली भाजीसुद्धा छान परततीये, ती बघत बघतच आता मी इकडे पीठ मळून घेते। छान असा घट्टसर गोळा मळून घेते, आणि हा मग एक 5 मिनिटं याला ठेवणार आहे मी, आणि लगेचच चपाती बनवायला घेणार आहे।
चपाती माझी बनवून झाली आणि त्यानंतर आपली कोबीची भाजी मी पाहिली। कोबीच्या भाजीमध्ये माझी कोथिंबीर टाकायची राहिलेली होती, मग ती वरतून टाकते मी आणि त्यानंतर हलवून घेते आणि गॅस जो आहे तो बंद करते। तर मोठ्या गॅसवरती भाज्या मी कधीच करत नाही, मस्त असं बारीक गॅसवरती छान असं शिजू देते आणि मंद आचेवरती मग चपाती होईपर्यंत छान अशी ती भाजी शिजते माझी आणि सोबतच चिटकत नाही, जळत नाही, काहीच होत नाही, कारण बारीक गॅस असतो। वेळ थोडासा लागतो पण चवीला खूप छान होतात। त्यानंतर डायरेक्ट मी भेटते तुम्हाला दुपारी सोनू म्हटला की मला लिंबू सरबत प्यायचा आहे, तर इकडे आमचं तेच चालू आहे। लिंबू सरबत जो आहे ते मी बनवत होते आणि त्याला प्यायचा होता लिंबू सरबत, तर झाडाला शोधून त्याने एक लिंबू घेऊन आला आणि त्यानंतर आम्ही लिंबू सरबत इकडे बनवायला सुरुवात केलेली आहे। जे पण सामान लागत होतं ते मला तो आणू देत होता तिकडून। असं कोण म्हणणार? माझे पप्पा गेले आणि ते पुढे बसले सांगू ते हिला बेडवर बसले। जास्त वाटलंय का? तुम्ही वाटतात की डिनर सांगते तुमचे दादू साजवण लगायला सबसे आगे म्हणजे नींबू पानी ने पिया है, तुम भी पियो। आयुषचं फेवरेट आहे काय ना ते, आयुष पण म्हणतो मी तर ग्लास आणून ठेवलेत आणि हे बर्फाचं पाणी आहे, चम्मच घेऊन ये, ह्याने काय होत नाही। बारीक चम्मच काय चालू तर आता मी पिऊन फक्त सांगतो तुम्हाला ह्याचा टेस्ट। तर गोड आहे, सरबत गोडच असतं, गोड झालाय। तुम्ही बी ऊन वाढलं तर लिंबू सरबत करा। बाय बाय। 4 वाजले संध्याकाळचे आणि संध्याकाळी मग हे दारातलं जे झाडायचं असतं आमच्या, तर ते झाडून घेते। थोडंसं ऊन खाली झाल्यानंतरच मी झाडून घेते, पण आज थोडंसं लवकर घेतलं झाडून, कारण मला अजूनही घरातली कामं होती, तर म्हटलं तीही करून घ्यावी। पहिलं झाडून घ्यावं म्हटलं बाहेरचं, कारण मग ती धूळ सगळी अंगावरती येते परत, तर त्याच्यामुळे मी 4 वाजताच आले बाहेर आणि तोपर्यंत चांगलंच ऊन होतं। अजून थोडंसं ऊन खाली झाल्यानंतरच मी झाडते, म्हणजे रोज जेव्हा झाडते तेव्हा। त्यानंतर मी आले परत घरामध्ये आणि मी आज असं ठरवलं होतं ना की कपडे जे आहेत ते मशीनला लावायचे नाही, आजपासून कपडे जे ते हाताने धुवून घ्यायचे आपण। कारण असं की मी तुम्हाला परवाच म्हटले की वजन कमी करण्यासाठी जे पण छोटे छोटे प्रयत्न आहेत तर ते मी करायला आता बघणार आहे। तर म्हटलं चला आजपासूनच सुरुवात करूयात। आणि कपडे जे आहेत ते मला 4 वाजताच पडतात, कारण दोघांचेही युनिफॉर्म असतात, सोनूच्या आणि त्याच्या पप्पांचे, तर दोघांचेही युनिफॉर्म जे ते रोजच्या रोज धुवायला असतातच, कारण उन्हामुळेही खराब होतं आणि सोनू शाळेमध्ये वगैरे खेळतो तर ते मातीनेही खराब होतं, तर रोजच्या रोज त्यांचे दोघांचे कपडे जे ते धुवायला असतात। तर मग 4 वाजता त्या दोघांचेही कपडे मिळाले तरच मग धुवणं होतं, नाहीतर मग माझ्या एकटीचेच असतात, तर एकटीचे धुवून मग मी काय करणार, म्हणून मी 4 वाजताच म्हटलं की धुवून घेऊयात। तर आता मी असंच करणार आहे की कपडे जे आहेत ते हाताने धुवणार आहे, जेणेकरून थोडासा व्यायाम जो आहे तोही होईल आणि म्हणजे बऱ्यापैकी स्वेटिंग होतं, कपडे वगैरे धुतल्यानंतर बऱ्यापैकी दमतं मला असं वाटतं। तर त्याच्यामुळे म्हटलं चला जी गोष्ट नंतर करायची आहे ती आजपासूनच सुरुवात करूयात आणि मग मी आजपासूनच हाताने कपडे जे आहे ती धुवायला सुरुवात करणार आहे।
तर इकडे कपडे मी भिजू घातले आणि कपडे छान भिजेपर्यंत म्हटलं भांडी घासून घ्यावी, जोपर्यंत मग कपडे जे आहेत ती चांगली भिजतील. साबणाच्या पाण्यामध्ये एकदा कपडे चांगली भिजली की मग धुवायला जास्त जड जात नाही किंवा जास्त मग घासत वगैरे बसावं लागत नाही. एक तास अर्धा तास वगैरे अशी भिजली तरी सुद्धा खूप चांगली कपडे जे आहेत ते निघतात. मग तोपर्यंत काय करायचं, तर भांडी होती, मग ती भांडी मी घासून घेते आणि मग भांडी झाली की लगेचच कपडे सुद्धा धुवून घेते. भांडी जास्त नव्हती, जी पण आमची स्वयंपाकाची होती तर तीच होती. मोठी मोठी भांडी असल्यामुळे ना असं खूप भांडी असल्यासारखं वाटतं. तर इकडे मी आता मग माझी भांडी जी आहेत ती घासून घेते पटापट आणि माझी भांडी झाली की लगेचच कपडे सुद्धा हाताने मी धुवून घेणार आहे.
तर रात्रीची वेळ आहे आणि रात्री आम्ही 8:30-9 वाजता जेवायला बसलेलो होतो. माझं जेवण जे ते बाकी होतं. मी थोडंसं भात करायला ठेवलेला होता, मला भात खायचा होता त्याच्यामुळे करायला ठेवलेला होता. आणि सोनू इथे जेवण करत होता, तर त्याला चपाती जी आहे ती तोडून द्यावी लागते, मग तो खातो त्याच्या हाताने. तर त्याचं चालू इथे जेवण आणि मी भात व्हायची वाट बघत बसलेले होते. तर आशा करते आजचा जो क्लिनिंग ब्लॉग आहे आपला तो तुम्हाला नक्की आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.